नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये खूप महिलांनी त्यांचे फॉर्म पण सबमिट केले. तर तुमच्या फॉर्मची स्थिती काय आहे? तुमचा फॉर्म सबमिट झाला का रिजेक्ट झाला? याच्याबद्दल कोणालाही अजून काही माहिती कळत नाही. तर एक नवीन ऑप्शन ओपन झाला आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो धनुष्यबाणचा स्क्रोल दिसतोय, ठीक आहे. या स्क्रोलमध्ये तुमचा एक नवीन ऑप्शन खुलून आलेला आहे, ज्यांनी एडिट ऑप्शनचा उपयोग केला आहे. म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरतो, फॉर्म भरल्यानंतर जर काहीतरी चुकी झाली आपल्याकडनं, तर आपल्याला एक एडिट बटन दिसतं. त्या एडिट बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता. त्याच्यामध्ये ज्या तुम्ही चुका केल्या त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचा फॉर्म दुरुस्त करून घेता, त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येतो, असं एक बटन येऊन जातं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन ओपन होतो. मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे. तर तुमचा फॉर्मची काय स्थिती आहे आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला की सबमिट झाला, पूर्ण माहिती जाणून घ्या, ठीक आहे. आणि या ऑप्शनचा काय मतलब आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जसं ते आय ऑप्शनवरती क्लिक करता, तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं लिहिलेलं आहे की प्रलंबित ते सबमिट केलेले आहे. म्हणजे तुम्ही जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रलंब म्हणजे त्याच्यामध्ये टाईम का लागत आहे. तर सर्वेक्षण भरलेले आहे, परंतु अद्याप पुनर्वलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थिती आहे. म्हणजे हे खूप किचकट लँग्वेज आहे. थोडंसं मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवतो की काय लिहिलं आहे. सर्वेक्षण भरलेलं आहे म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरला आहे, परंतु पूर्ण लोकन म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे त्याला चेकिंग केलेला नाही अजून. पूर्ण लोकांसाठी सबमिट केलेला नाही. म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो पुढे चेकिंगसाठी, म्हणजे जे अधिकारी लोक आहे तुमचा फॉर्म चेक करतील, त्याच्यासाठी सबमिट अजून केलेला नाही. ॲप्लिकेशनचे जो तुम्ही फॉर्म भरला आहे तो पुढे अजून गेलेला नाही, ठीक आहे. अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित आहे. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो चेकिंगसाठी काही टाईम लागू शकतो, ठीक आहे. खाली अप्रूव्ह म्हणजे मंजूर, तुमचा फॉर्म मंजूर कसा होऊ शकतो त्याच्याबद्दल माहिती दिली. सर्वेक्षण पूर्णांकन करून स्वीकारले गेले आहे. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो पुढे जाईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती जेव्हा चेकिंग होऊन जाईल तेव्हा तो स्वीकारला जाईल. त्याच्यानंतर सबमिट करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. म्हणजे तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट केला आहे, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा एकदा तुमचा फॉर्म पुढे चालला जाईल, सबमिट झाला आहे, चेक होऊन जाईल, त्याच्यानंतर कुठलीही कारवाई करायची गरज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पूर्णावलोकनात, ठीक आहे. सर्वेक्षण सध्या पूर्णावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. म्हणजे तुमचे जे फॉर्म भरलेले ते फॉर्म चेक केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे. म्हणजे तुमचा जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया झाली, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झाला, चेकिंगमध्ये अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला, त्याची वाट पाहण्याची गरज आहे, ठीक आहे. थोडा टाईम लागू शकतो. रिजेक्टचा एक ऑप्शन आहे, रिजेक्ट का होऊ शकतो, तर सर्वेक्षण पूर्णावलोकन करून स्वीकारले गेलेले नाही. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो अजून सर्वेक्षण आणि रिचेकिंगमध्ये चेक केलेला गेलेला नाही आहे आणि तो स्वीकारला गेलेला पण अजून नाही आहे. तर हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. तर तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट केला आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, ठीक आहे. तर अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता. म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला आहे, एकदा तर तुम्ही फॉर्म भरून दिला, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जर तुमच्याकडनं काही चुकी झाली तर तुम्ही त्याला एडिट करू शकता, ठीक आहे. सर्वेक्षण पूर्वलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे. म्हणजे तोच तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये एडिट ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्ही एडिट करू शकता आणि नंतर तो पुन्हा सबमिट करू शकता. तर एवढी माहिती या ऑप्शनमध्ये आहे. तुम्ही जेव्हा या आय बटनावरती क्लिक करता तेव्हा तुम्हाला एवढी सारी माहिती तिथं पाहायला मिळते. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता काही करायची गरज नाही आहे. तर तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही सबमिट केलेला आहे. तुमच्यासमोर जर या प्रकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेडचा जो ऑप्शन आहे, ठीक आहे, हा जो ऑप्शन आहे हा जर आला आहे आणि SMS व्हेरिफिकेशन डन झाला आहे, तर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे सक्सेसफुली. त्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही. तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशीच अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी जी काही नवीन अपडेट येईल सरकारकडून ती तुम्हाला पाहायला माझ्या चॅनलच्या माध्यमाने भेटत राहील. तर अशाच व्हिडिओसाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी 100% रिप्लाय देईल. आणि ज्यांनी अजून फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. तर असेच व्हिडिओसोबत आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.